नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे, आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथे कार्यरत आहे. इन्सुलिन बद्दल आपण माहिती घेत आहोत आणि आज आपण त्याच्या प्रकाराबद्दल बोलूया. इन्सुलिनचे जे रुग्ण आहेत त्यांना नेहमीच पडलेला प्रश्न की किती प्रकार आहेत, आपल्याला कुठल्या प्रकारचं इन्सुलिन दिलं जातं वगैरे वगैरे. तसं पाहिलं तर दोन महत्त्वाचे प्रकार आहेत, कन्व्हेन्शनल इन्सुलिन आणि अॅनालॉग्स इन्सुलिन. अॅनालॉग्स म्हणता येईल. कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिकरित्या वापरले जाणारे इन्सुलिन जे पूर्वी वापरत होते. अॅनालॉग्स म्हणजे अतिशय प्रगत असं ते टेक्नॉलॉजीनं तयार केलेलं इन्सुलिन आहे. हे आत्ता आपल्या मार्केटमध्ये आलेलं आहे. कन्व्हेन्शनल इन्सुलिन आम्ही जेव्हा शिकायचो त्यावेळेस ते वापरलं जायचं. पहिले तर प्राण्यांपासून म्हणजे प्राण्यांच्या स्वादुपिंडापासून तयार केलेलं इन्सुलिन असायचं आणि ते थोडं परिणामकारक नव्हतं. त्याच्या अलर्जिक रिॲक्शन्स पण यायच्या आणि म्हणून 70च्या काळामध्ये इकोलाय नावाच्या बॅक्टेरियापासून DNA रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी पासून काही इन्सुलिन तयार करण्यात आले आणि ह्या इन्सुलिनचा जो फायदा आहे त्याला ह्युमन इन्सुलिन म्हणतात. ते पूर्वीच्या इन्सुलिनपेक्षा बरंच आपल्या ज्या नॅचरल इन्सुलिनच्या जे स्ट्रक्चर आहे, त्याची रचना आहे, त्याचं मिळतं जुळतं आहे. म्हणजे अलर्जिक रिॲक्शन्स कमी झाल्या आणि त्याची कार्यक्षमता वाढली. अॅनालॉग्स म्हणजे ह्याचंही पुन्हा अजून त्यांनी मॉडिफिकेशन केलं आणि 90च्या आसपास हे अॅनालॉग्स आले आणि मॉडिफिकेशन म्हणजे त्याचं जे ऍक्शन आहे म्हणजे अतिशय सुधारित आवृत्ती आहे, लवकर ऍक्शन होते. नंतर अलर्जिक रिॲक्शनचा तर प्रश्नच नाही. म्हणजे आपल्याला जर अतिशय लवकर काम करणारं इन्सुलिन हवं तर हे इन्सुलिन चांगलं आहे. त्याची ऍक्शन पण लवकर सुरुवात होते आणि संपते पण लवकर. एखाद्याला लांब पल्ल्याचं इन्सुलिन म्हणता येईल त्याला आपल्याला की 24 तास काम करणार आहोत, तर हे पण इन्सुलिन ह्याच्यामध्ये त्यांनी मॉडिफिकेशन करून आलं. तर असं हे कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक आणि अॅनालॉग्स म्हणजे प्रगत इन्सुलिन असं म्हणायला हरकत नाही. त्यातही काही वेगवेगळे प्रकार आहेत. रेग्युलर इन्सुलिन, शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन म्हणजे अतिशय थोड्या काळापुरतं काम करणारं इन्सुलिन. म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण इन्सुलिन दिलं तर ते अर्धा तास ते 1 तासाच्या आसपास काम करायला लागतं. त्याची ऍक्शन मॅक्सिमम 1 ते 2 तास राहते आणि ते इन्सुलिन 6 तासाच्या आत निघून जातं शरीरातून. इंटरमिजिएट ऍक्टिंग म्हणजे मध्यम, ह्याची ऍक्शनच सुरू होते 2 तासात आणि ते काम करतं जवळपास 10 ते 12 तास. लॉंग ऍक्टिंग 24 तास काम करणारं आणि प्रीमिक्स्ड इन्सुलिन नावाचा प्रकार आहे. म्हणजे हे शॉर्ट ऍक्टिंग म्हणजे कमी वेळाचं काम करणारे इन्सुलिन 30% आणि 70% दीर्घकाळ काम करणार म्हणजे 24 तास 36 तास काम करणार असं मिश्रण दिलं जातं. याच्यामध्ये 30, 70, 50 पण आहेत आणि 25 आणि 75 पण असे वेगवेगळे ब्रँड्स अवेलेबल आहेत. अॅनालॉग्स आणि ह्याच्यामध्ये फरक काय ह्युमन इन्सुलिन मध्ये? अॅनालॉग्स त्याच्यापेक्षा चांगले काम करतात. त्याच्यामध्ये अल्ट्रा शॉर्ट ऍक्टिंग आहे म्हणजे अगदीच 1.5-2 तासात काम संपणारं पण इन्सुलिन आहे. नंतर त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत, लॉंग ऍक्टिंग आहेत, प्रीमिक्स त्याच्यामध्ये पण आहेत. थोडीशी महागडे इन्सुलिन आहे आणि जे घेऊ शकतात त्यांना हे अॅनालॉग देण्याला काहीच हरकत नाही. परंतु जे घेऊ शकत नाही त्यांना ह्युमन इन्सुलिन पण काही वाईट नाहीयेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त जर ऍक्शन बघता आणि थोडीशी प्युरिटी बघता बाकी काही विशेष फरक नाहीये. इन्सुलिनची गरज कुणाला आहे हा मोठा प्रश्न. टाईप 1 डायबिटीस ज्याच्याबाबत आपण बघितलं, जो विशित्या आतला डायबिटीस आहे जनरली तो होतो. त्याच्यामध्ये लहान मुलांना होणारा असा आजार आहे. त्याच्यामध्ये इन्सुलिन शिवाय पर्याय नाही कारण शरीरामध्ये इन्सुलिन ह्या लोकांमध्ये तयारच होत नाही. म्हणजे ज्यावेळेस त्यांना याचं निदान झालं त्यावेळेस पासून ते शेवटपर्यंत इन्सुलिनवरच जगावं लागतं. टाईप 2 डायबिटीस जे गोळ्यांवर आहे परंतु काही वर्षानंतर बीटा सेल्स जे आहेत, जसं डायबिटीस जेव्हा डायग्नोस होतो जसं निदान होतं त्यावेळेस 50% बीटा सेल्स गेलेले असतात आणि वर्षागणिक पण ह्या बीटा सेल्सचं प्रमाण कमीच होत राहतं आणि गोळ्या जनरली त्या बीटा सेल्सला उद्दीपित करतात. परंतु आता वेगवेगळ्या अवयवांवर गोळ्या काम करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळं बराच चांगला फायदा आहे रुग्णांना. परंतु बीटा सेल्सला उद्दीपित केल्यामुळे बीटा सेल्स थकून जातात आणि त्यांची संख्या कमी झालेली असते. तर काही वेळानं बीटा सेल्स जेव्हा अगदीच संपायला आल्या त्यावेळेस टाईप 2च्या रुग्णामध्ये इन्सुलिन लागू शकतं. त्याला आम्ही सेकंडरी फेल्युअर म्हणतो आणि असे पण काही रुग्ण आहेत. एखादा जर रुग्ण टाईप 2चा म्हणा आजारी पडला आणि अतिशय सिरियस गंभीर परिस्थिती आहे तर अशा लोकांना आम्ही
काही काळापुरतं गंभीर परिस्थिती आहे, अशा गंभीर आजाराची परिस्थिती आहे, अशा रुग्णांना काही काळापुरतं इन्सुलिनवर आम्ही घेतो गोळ्यांपासून. कारण इन्सुलिनची ऍक्शन प्रेडिक्टेबल असते, आपल्याला माहिती आहे 6 तास काम करणार आहे, 8 तास काम करणार आहे. परंतु गोळ्यांचं तसं नसतं, पोटात गेल्यावर त्याची ऍक्शन आपल्या हातात नसते. इतकंच नाही तर काही लोकांना ऑपरेशनची गरज पडते आणि शस्त्रक्रियेची गरज पडते, आणि अशा वेळेस शस्त्रक्रियेमध्ये आपल्याला प्रेडिक्टेड रिस्पॉन्स हवा असतो. म्हणजे आपल्याला साखर एका विशिष्ट मर्यादेत ठेवायची असते ऑपरेशन मध्ये आणि ऑपरेशन झाल्यावर सुद्धा. अशा वेळेस इन्सुलिन शिवाय पर्याय नाही. आम्ही काही वेळा त्या ऑपरेशन पुरतं इन्सुलिन देतो पेशंटला, आणि ऑपरेशन नंतर जखम पूर्ण झाल्यावर आम्ही पुन्हा त्यांना गोळ्यावर घेऊ शकतो. असे हे इन्सुलिनचे आपण म्हणतो गरज लागणारे रुग्ण आहेत. धन्यवाद.